शनिवारी सकाळी पुणे शहराला हादरवणारी एक घटना घडली। या घटनेमध्ये स्वाती तेजस चौधरी नावाची एक महिला आपल्या 6 महिन्यांच्या बाळासोबत तिच्या घरामध्ये एकटीच होती। अनेकदा स्वातीच्या फोनवर तिच्या नंदेचे फोन येत होते, मात्र ती काही केल्या फोन उचलत नव्हती। त्यामुळे अखेर या नंदेने आपल्या भावाला म्हणजेच स्वातीच्या पतीला फोन करून याविषयी सांगितलं। त्यानंतर स्वातीचा पती देखील घरी हजर झाला, तर एक शेजारचे बाजारचे काही लोक सुद्धा जमले होते। अनेकदा दरवाजा वाजवूनही हा दरवाजा उघडला जात नव्हता। त्यामुळे अखेर घराचा दरवाजा तोडला गेला आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर जे काही चित्र दिसलं ते प्रत्येकालाच हादरवून टाकणारं होतं। काळजाचा थरकाप उडवणारं चित्र होतं, कारण आतमध्ये स्वातीचा मृतदेह होता, जो रक्ताच्या थारोळ्यात होता आणि याच मृतदेहाच्या बाजूला तिचं 6 महिन्यांचं बाळ रडत होतं। मुळात स्वाती बरोबर त्या दिवशी घरामध्ये काय घडलं हे सगळंच जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। ही घटना पुण्यातील धायरी परिसरामध्ये असलेल्या रायकर मळा नावाच्या भागामध्ये घडली। याच ठिकाणी भानुदास चौधरी म्हणजेच सासरे, त्यांचा मुलगा तेजस चौधरी, त्याची बायको स्वाती चौधरी आणि त्यांचं 6 महिन्यांचं बाळ हे वास्तव्याला होतं। स्वातीचा पती म्हणजेच तेजस हे स्वतः शिवाजीनगर कोर्टामध्ये क्लर्क म्हणून कामाला आहेत। ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी सुद्धा ते सकाळी लवकर कामावरती गेलेले होते। मात्र स्वाती आणि तिचे सासरे भानुदास या दोघांमध्ये सातत्यानं कौटुंबिक वाद होत असायचे, खटके उडत असायचे। शनिवारी सुद्धा तेजस कामाला गेल्याच्या नंतर असंच काहीसं घडलं। या सासऱ्यामध्ये आणि सुनेमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले, मात्र हे वाद इतक्या टोकाला जातील असं कोणालाही वाटलं नव्हतं। वाद झाल्याच्या नंतर जी स्वाती आहे ती आपापल्या कामाला पुढे निघून गेली। ती बाथरूममध्ये गेली, तिथे जाऊन ती कपडे धुवत होती। त्याच वेळी तिचा सासरा मागून आला। त्याने थेटपणे स्वातीचं डोकं भिंतीवरती आपटलं। त्यानंतर तिच्या डोक्यात भला मोठा दगड घातला। ती जेव्हा मृत पावली याचा अंदाज आला, त्यानंतर तो त्या मृतदेहाला तिथेच सोडून घराला बाहेर कडी लावून कुलूप लावून फरार झाला। त्यावेळी स्वातीचं 6 महिन्यांचं बाळ सुद्धा घरातच होतं। अनेक वेळ हे बाळ, अनेक तासांसाठी हे बाळ एकटं असल्यामुळे प्रचंड रडत होतं। पुढच्या काही वेळानंतर स्वातीच्या नंदेनं तिला फोन करायला सुरुवात केली, मात्र स्वाती काही केल्या फोन उचलत नव्हती। त्यामुळेच मग स्वातीच्या पतीला हे सगळं सांगण्यात आलं। शेजाऱ्यांनी येऊन सुद्धा दरवाजा वाजवला, मात्र दार उघडलं जात नव्हतं। त्यानंतर मात्र हे दार तोडण्यात आलं आणि मग हा सगळा घडलेला घटनाक्रम जो आहे तो सगळाच उघडकीस आला। आता या प्रकरणामध्ये नांदेड सिटी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर जो आरोपी आहे भानुदास चौधरी हा अजूनही फरार आहे। या घटनेला 3 दिवस झालेत, मात्र 3 दिवसात अजूनही हा सासरा काही केल्या पोलिसांच्या हाती लागत नाहीये। मात्र पोलिसांचे त्याला पकडण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र केवळ कौटुंबिक कारणावरून, कौटुंबिक वादांमधून किंवा किरकोळ वादांमधून थेटपणे आपल्या सुनेची हत्या करणाऱ्या या सासऱ्याला नेमकं माणूस म्हणायचं का, हा प्रश्न आज पुणे शहरातून विचारला जातोय। आणि दुसरीकडे तेजस चौधरी यांचं 6 महिन्यांचं बाळ मात्र आईविना पोरकं झालंय। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।